सर्व मान्यवरांना विनंती करतोय, आपली जागा या ठिकाणी आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था आहे. खेळाडू कक्ष त्या ठिकाणी आहे, तिथूनच आपण खेळाडू पाठवायचे आहेत. सर्व सूचनांचे पालन करा अशी अपेक्षा करतोय. मॅच टफ होईल आणि ही मॅच अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण ही मॅच इथून जर गमवलं तर हाती काय येणार नाही, परंतु जर मॅच जिंकलात तर एक ट्रॉफी तुमच्या नावावर लागेल. त्यामुळे ज्यासाठी केला होता अट्टास तो वेळ आलाय, ती वेळ आली, तो आता काळ आलाय खऱ्या अर्थानं. आणि हीच ती वेळ आहे. हेच ते 4 षटकं आहेत जे तुम्हाला चांगले फेकायचे आहेत. हेच ते 4 षटकं आहेत जे तुम्हाला कमी धावसंख्येचे फेकायचे आहेत. त्यानंतर 30 धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे. चला बॉईज, कम ऑन. 4 षटकं आयोजकांचा निर्णय आहे पंच. सो त्यामुळे अगोदरच सांगतोय, चला चला लगेच घ्या प्लीज. रितेश थोडंसं फास्ट करा प्लीज. पहा पुन्हा आमचे श्वन पथक आलेले आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये त्यांनी त्यांची जागा घेतलेली आहे. आज त्यांची जागा कोणच नाही घेऊ शकत. 2 खेळाडू, आक्रमक खेळाडू. एका बाजूने आपण पाहतोय अनुभवाची खाण, मागच्या मॅच मध्ये त्याची सुद्धा आपण फलंदाजी पाहिली, किशोर दादा गरत. दुसऱ्या बाजूला शेवा गावातील गुड्डू, फुंडे आणि शेवे. मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी बाबा शिंदे साहेबांचं आगमन. बसून घ्या साहेब. येस पंच, लेट्स प्ले मॅच ऑन. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. ओ व्हॉट अ फील्डिंग, लवली. हाफ चान्स होता. रितेशने सांगितलं होतं खेळाडूला थोडंसं स्क्वेअर हो, अगोदरच म्हटलं होतं, कदाचित हाच रिएक्शन होता. सांगितलं होतं रितेशनं, कदाचित मॅच संपल्यावर समजेल. कदाचित मॅच असताना त्या गोष्टी चर्चा केली जात नाही सातत्यानं. इथून मात्र जीवनदान. हाफ चान्स होता. गुड्डू आता मात्र स्ट्राईकेडला. ओ स्विंग आणि मिस. कट करण्याचा प्रयत्न. बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. मी मागाशीच म्हटलं, जे खेळाडू चांगले आहेत फलंदाज, परंतु त्याहून चांगला गोलंदाज आहे. दादर गावातून बिलॉंग करणारा हा अनमोल रत्न आपण पाहतोय. बादल सारख्या बलाढ्य संघासमोर आपण पाहतोय बादल सारखा खेळाडू त्याच्या समवेत कित्येक वेळा पाहिलंय. हो खराब बॉल आहे, हा खराब बॉल आहे. ऑफस्टंपच्या बराच बाहेर. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्वतः संगणक त्या ठिकाणी पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सर्कल मध्ये होता, त्याने चेंडू मात्र उचल फेक झाली. 2 धावा जोडल्या जातात. धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू खराब होता. गुड्डूला सुद्धा माहिती आहे हा चेंडू खऱ्या अर्थानं पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून उडवायचा होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. खराब बॉल आहे. यावेळी मात्र फटका फसलाय. इथे मात्र अलगद झालं, अडकवलंय. स्टिकरवर बॉल आला, पॉवर जनरेट करू शकला नाही आणि इथे मात्र विकेट गेली. मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. गुड्डू बॅक टू द पवेलियन. साहिल या ठिकाणी मात्र साहिलला पाठवलंय. बरेच जणांनी आवाज दिलाय, कारण ज्या खेळाडूंना मागाशी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. बोला बोला, तिथूनच बोला. साहिल जातोय. आणखीन एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. साहिल भोईर. गुड्डू नाराज असेल. चेंडू थोडासा वर आला, थोडासा चेंडू फास्ट आला. स्टिकर जवळ चेंडू आला, पॉवर जनरेट करू शकला नाही. हे होत असतं क्रिकेटमध्ये. आपण पाहिलंय 2000 खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 2000 वर्ल्ड कप चालू होता. 2015चा भारतीय संघाच्या बाजूने आपण पाहिलं. 2013चा वर्ल्ड कप सुद्धा पाहिलं. माफ करा, 2011चा वर्ल्ड कप सुद्धा पाहिला. वीरेंद्र सेहवाग हा 0 वर आउट झाला होता. मलिंगाचा 4थ्या चेंडूवर LBWचा शिकार झाला होता, परंतु तिथून सुद्धा भारतीय संघाने 275 धावसंख्या जमवल्या होत्या. त्यामध्ये गौतम गंभीरच्या 94 रन्स कोण विसरेल. त्यामुळे आज धावसंख्या बनवाव्या लागतील. आज मिडल ऑर्डर प्रॉपर टेस्टिंग होणार या टीमचा. पुढचा बॉल लेंथ बॉल आहे. पुन्हा एकदा फिरून खेळलाय. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. हा क्षेत्ररक्षक जणू काय भिंतच बनून राहिला. इतकं चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्याला. त्याहून चांगली गोलंदाजी. वेग देतोय प्रचंड वेगाने. हा सुद्धा चेंडू फेकला होता. जरी हाफ ट्रॅकर होता तरी वेगावर नियंत्रण इतकं चांगलं आहे ना. अप्रतिम गोलंदाज आहे. हा ट्रम्प कार्ड खेळाडू आहे सध्या या संघाचा. त्यामुळे जबाबदाऱ्या तुमच्यावर आणखीन आहेत. खराब बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल. नाराज असेल किशोर गरज स्वतःवर. रिॲक्शन स्पष्टपणे सांगून जातोय आणि गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे हा चेंडू खराब टाकला होता मी.
थोडासा शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर बॉल, त्याला उडवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जातो, लेग ब्रेक फेकला होता बॉलरनं आणि धावसंख्या पाहतो आपण अवघ्या 4 धावा, एक सिंगल एक डबल विकेट्स, त्यानंतर सिंगल आणि डॉट बॉल. असं षटकाचं विवरण. काय षटक हाताळलं. दीपेश येतोय, आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू. चला चला स्पीडअप करा, वेळ अजिबात नाही. पा तुम्ही बाउंड्री वरून सांगायला नका येऊ, त्यासाठी कॅप्टन आहेत. पा थर्डमॅनचे खेळाडू सांगायला येतात कसं गोलंदाजी करायची काय ते. हा बरोबर आहे, आपल्याकडच्या हल्ली त्याच चालू आहे. त्या कारण पहा सगळ्यांनीच क्षेत्ररक्षण जर सजवलं तर कसं व्हायचं. तो हक्क कॅप्टनचा असतो आणि हा 40% बॉलरचा सुद्धा असतो, त्याला सुद्धा प्रोटेक्शन पाहिजे असतो. त्याच्यामुळे गोलंदाज आणि कॅप्टन त्यांना करू देणं काय करायचं आहे ते. चला मॅचला पुन्हा आता सुरुवात होईल. दुसरं षटक 10-12 पावलाचं रन. पहिला बॉल, हा बॉल स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवलं समोरच्या प्लॉट मध्ये. नवीन द्या, आणखीन एक चेंडू दिलाय बघा किशोर दादा. हा चेंडू आता काढावा लागेल. मिळालाय चेंडू. एका षटकाराने धावसंख्या झटकन डबल फिगर मध्ये पोहोचलेली आहे. समोर होता बॉल, चांगला पिक केला, ओव्हर पिच केला, घुटण्याचा वापर केला आणि पॅडल स्वीपच्या माध्यमातून स्लॉग स्वीप सुद्धा म्हणू शकतो आपण, षटकार टोकला. स्वागत केलंय गोलंदाजाचं, तेही अगदी स्वॅगनं. आलाय षटकार पहिलाच. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका फसलाय. ओ इथे मात्र चेंडू कुठे लागला होता ते पाहणं योग्य राहील. कदाचित चेंडू ग्लव्सला लागला होता. यस, पंचांचा सुद्धा इशारा येतोय, जे ग्लव्सला चेंडू कदाचित लागला असावा, कारण जी गती मिळाली नाही त्याहूनच अंदाज लावला होता आणि तेच पंचांनी सांगितलं की चेंडू ग्लव्सला लागलाय. पहिला चेंडू आला होता सरळ बॅटनं षटकार, त्यानंतर गरज होती का किशोर दादा हेच सांगतात. काही गरज ना, 4 षटका आहेत, खेळायचंय आपल्याला, एक पार्टनरशिप बिल्ड करूया, त्यानंतर मग घेऊ निर्णय कसे फटके खेळायचे ते. 5 सिनियर खेळाडू तुमच्या जवळ आहेत आणि त्यांचं ऐका जरा. त्यांनी तुमच्यापेक्षा 4 पावसाला जास्त पाहिलेत, तुमच्यापेक्षा 10-15 सामने जास्त खेळलेत, त्यामुळे त्यांचं ऐकणं भाग पडते तुम्हाला. हो, यावेळी सेन्सिबल क्रिकेट. सॉफ्ट हँडने चेंडू पकडलाय, डायरेक्ट हिट झाले तरी सुद्धा वेग प्रचंड दिला होता आपल्या गतीला. नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूंना स्वतः कॉल केलं होतं किशोर दादाने आणि पोहोचले अगदी योग्य वेळमध्ये आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. डबल फिगर मध्ये 11 धावा, 3 सिंगल अजूनपर्यंत आले आहे. फक्त एक षटकार आलेला आहे, अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता गेम चालवावं लागेल खऱ्या अर्थानं किशोर दादांना. ड्रायव्हिंग सीट आता आपल्या हातामध्ये घ्यावे लागेल, स्टेअरिंग आपल्या हातामध्ये घ्यावा लागेल या इनिंगची. गुड्डू बाद झालाय. फटका चांगला आहे, स्क्वेअर कटचा फटका, प्रचंड ताकद लावली होती त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झाले, फंबल. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव अजूनही चेंडू हातात नाही. किशोर दादांनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न का नाही केला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कदाचित जास्त रिस्क घ्यायची नसेल, हे सुद्धा गेम प्लॅनिंग असू शकते. चांगला फटका होता, बॅकफुटला गेले, त्यानंतर पंच केलं, स्क्वेअर कटच्या माध्यमातून फटका, स्वीपर कव्हरच्या जवळून आणि कव्हर पॉईंटच्या जवळून चेंडू हा पाहिला आपण. 2 धावा अर्जित केल्या जातात, आणखीन 2 धावा ऍड केल्या जातील खात्यामध्ये. धावसंख्या 13, संत गतीने वाटचाल. गुड्डू पास झाल्यानंतर थोडेसे धाबे आणलेत. आता मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचे मनसुबे पाहिलेत. समोर बॉल आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑन द रिस्क. त्या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक आहेत. पहा फार खराब क्षेत्ररक्षण. तो श्वान जो आला होता ना, त्याने थोडस आपण जर पाहिलं ना तर लक्ष विचलित केलं असावं. 15 धावसंख्या, 15 धावसंख्या. शेवटचा बॉल. या मैदानावर श्वान बरेच फिरतात, एक झोपला एक फिरतोय, त्यांची जागा आहे. तुम्ही आज आलात खेळायला, आम्ही रोज असतो असं म्हणतात ते. शेवटचा बॉल आहे. कर्णधार सांगतोय या ठिकाणी वॉर्मअप करून राहा, तिसरं षटक तुम्हाला टाकायचं आहे. शेवटचा बॉल, मोठा फटका येणार का? डिमांड तर होती, सप्लाईज करणार का? नो मॅन्स लँड मध्ये. ओ माय गॉड, ऑलमोस्ट ऑलमोस्ट. एक हाताने नाही, आणखीन एफर्ट्स बेटर झाले असते, परंतु टाळ्या होत्या, टाळ्या होऊन जाऊ द्या. कुठे होते पहा क्षेत्ररक्षक, जवळपास 25 ते 30 मीटर आणि तरी सुद्धा नाराज आहे. हार्ड लक यार, अप्रतिम. असा एफर्ट्स पाहिजे खेळाडूचा, असा जज्बा पाहिजे.
हे पाहिजे क्रिकेटमध्ये तुम्हाला मित्रांनो. विजय आणि पराभव या नाण्याच्या दोन बाजू असतात. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्याला 2. एकूण धावसंख्या 17 अनबोल्ड. 4 या ठिकाणी पाहतो आपण. 4 षटका अर्थातच 4 फ्रेश बॉलर असतील. हे काय सांगायची नवीन गरज नाही. चला 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 बाकीचे खेळाडू टीम मीटिंग घेऊ नका. गोलंदाज सिंपल आहे. ऍज अ कॅप्टन किंवा ऍज अ बॉलर त्याला सुद्धा माहिती आहे मला हिटिंग झोन पासून लांब ठेवायचं आहे. गुड्डू ऍज अ कीपर तेच सांगता तुम्ही सुद्धा कित्येक वेळा आउटसाइड ऑफ स्टंप. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅट्समनचा ट्रिगर मुवमेंट बघून चेंडू फेकायचा असतो. अरे अर्थानं मी एका खेळाडूशी सहमत आहे जो खेळाडू सध्या लॉंग ऑनला आहे, कारण तो अष्टपैलू खेळाडू आहे, ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. त्याच्याकडनं गोलंदाजी चांगली आपण कित्येक वेळा पाहतो. त्याचं कान मंत्र आणि कॅप्टनचं कान मंत्र बाकीच्या खेळाडूंचं काम करत असतं का. असू द्या. चला आता आलेले ते सांगायला. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. चला बॉयज थोडस स्पीडअप करा. प्रतीक टाइमपास करू नका, नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला तुम्हालाच नंतर अंधारामध्ये ते रन करावे लागतील. याची दखल घ्या प्लीज. खराब बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हलच होत नाही. त्या ठिकाणी पहा एवढा चांगला फटका, इतका चांगला गॅप, पण चेंडू ट्रॅव्हलच होत नाही. स्वीपर कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून जो गॅप आहे ना तो फक्त आणि फक्त दाखवण्यासाठी गॅप आहे. आणि आता मात्र हे फलंदाजाला सुद्धा माहिती पडलंय, हे साईला सुद्धा माहिती पडलं चेंडू ट्रॅव्हलच होत नाही. संध्याकाळचं सत्र आहे, इथून मात्र तुमची ताकद टेस्ट केली जाईल. प्रचंड ताकदीचा वापर करून फटकेबाजी करावी लागेल. किशोर घरत पुन्हा स्ट्राईक एंडला. हे 5 चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत. 5 चेंडूमध्ये जास्त धावसंख्या जमवायची आहे. हो खराब बॉल आहे, का नाही बॅट घातली. येस नो मध्ये दोन्ही खेळाडू अडकले. पंचांचा इशारा प्रफुल्ल ठाकूर सरांचा. इट्स व्हाईट बॉल. हा खराब बॉल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चं उल्लंघन. प्रेक्षक वर्ग पहा अगदी झोपून लोळून मॅचचा आनंद पाहतात. कव्हर पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या रिझर्व्हमध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग आहेत. एकाच बाकावर 3-3 4-4 5-5 बसून या सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांचं सुद्धा करूया स्वागत. पुन्हा तो गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल यावेळी लेंथ बॉल पिक केलाय. पिकअप शॉट फ्लॅटून टायमिंग आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा. चांगला पिक केला फटका. थोडासा बॉल शॉर्ट होता. शॉर्ट बॉल पडल्याचा टप्पा पाहिल्यानंतर डोळत चमकले आणि त्यानंतर मात्र आला षटकार. धावसंख्या 25 धावा. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा धावफलकावर पाहतो आपण. अजून एक षटक आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 बॉल आहेत. 9 मध्ये जर आणखीन 10 बॉल आहेत, माफ करा, एक खराब टाकलाय. 10 चेंडू आहेत. 10 मध्ये 25 आल्या ना तर मॅच बनेल गुड्डू. 25-30 आल्या पाहिजे. गुड्डू सिरियस आहे. अजूनपर्यंत विकेट्स गेल्यापासून पाहतो आपण. आणखीन एक यावेळी मात्र शॉट्स आणखीन बेटर झाला असता का. स्ट्राईक वाढवली होती. दुसरी धावेचा स्वतःचा कॉल होता. ओ इथे मात्र पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु तितकीच चांगली रन इन द बिटवीन म्हणावी लागेल. 2 धावा घेतल्या जातात. धावसंख्या 27. 3 चेंडूचा खेळ संपला जातोय. हे महागडं षटक, हे षटक महागडं बनवावं लागेल आता मात्र किशोर दादांना. किशोर घरत हा खेळाडू पाहतो आपण. पुंडे गावातून बिलॉंग करणारा. अजूनपर्यंत तीच ताकद, तीच दहशत, तोच दरारा आहे या ठिकाणी या खेळाडूचा. हा दाखवून देणारा फ्लिक ऑन द रिस्क, फ्लॅटून टायमिंग. 6 धावा. व्हॉट अ शॉट. अप्रतिम. पायाची बोट टेचणारा चेंडू तिथून हा पहा पलटवार पिकअप शॉट पाहायला मिळतोय. दर्जेदार टायमिंग, लाजवाब फटका. 2 षटकार आलेले आहेत. मी मागाशीच म्हटलंय षटक महागडं ठरतोय की काय, तेच पाहायला मिळतोय. कमबॅक करायला लागेल गोलंदाज तुम्हाला. प्रतीकवर चढवला हल्ला. 2 षटकार, एक दुहेरी, एक सिंगल, एक वाईट. चेंडू झाले 4. धावसंख्या खर्च केल्या तब्बल 15. 16 धावसंख्या, माफ करा. गोलंदाज सिनियर खेळाडू आहे. गेम चालवतो हा खेळाडू. एकूण धावसंख्या धावपटलावर पाहतो आता मात्र 35. 35 धावा. 33 करेक्शन, माफी असावी. 33 धावा. चला चला चला, तुम्हालाच उशीर होईल पहा, हे लक्षात ठेवा. सेकंड इनिंग मध्ये चेसिंगला तुम्हालाच काळोख होऊ शकतो, याची दखल असावी.
ओव्हर पिच बॉल नाराज असेल आता मात्र बॅट थोडीशी टर्न झाली आता मध्ये ओव्हर पिच रिॲक्शन सगळं काय सांगून जातोय बॅट टर्न झाली काय या चेंडूवर तर मोठा फटका अपेक्षित होता सगळ्यांना इव्हाना मित्र म्हणून किंबहुना जो रिॲक्शन आणला त्याच्या गोलंदाज सुद्धा माहिती आहे कसं चेंडू फेकू आता थोडंसं दबावामध्ये आहे स्पष्ट काय जाणून देतो परंतु आपली आक्रमकता दाखवायची एक चेंडू चांगला फेकायचा आहे एक तेज तर्रा चेंडू फेकायचा आहे गोलंदाजा सांगायचं आहे की मी अजूनही या ठिकाणी साबूत आहे यस हाच चेंडू तर फेकायचा होता तुम्हाला अपील झाली आउटसाइड स्टंप हरकत नाही ऑफिलपेक्षा डॉट बॉल येणं महत्त्वाचं होतं टिट फॉर टॅट चालू आहे कीपर नाराज आहे हेच चालू करायचं होतं तुम्हाला परंतु वेळ निघून गेली 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय गडी बाद झाला एक गुड्डू बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावर 34 धावा तर या षटकामध्ये 16 धावसंख्या जर आल्या तर 50 बनू शकतात किंबहुना त्याहून जास्त चालतील परंतु दुसऱ्या बाजूनं 10च्या आसपास धावसंख्या येण्याचं टार्गेट असेल परंतु हे स्लॉग ओव्हर आहे हे षटक कितीही ताकदीच्या गोलंदाजाला द्या त्या ताकदीच्या गोलंदाजावर तुम्हाला फटकेबाजी पाहायलाच मिळेल त्याला कारण हे हाणामारचं षटक असतं आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आगरी भाषेमध्ये हाणामारचं षटक म्हणतो मारामारीचं षटक म्हणतो आपण तुडवा तुडवीचं षटक हेच ते असतं परंतु यावेळी किशोर घरत आहेत गेम चालवला पहा साहिल गेला होता त्यावेळी साहिलने एक रिव्हर्स शॉट खेळला होता नाराज झाले होते परंतु गेम चालवले 2 षटकार आलेत आता या 6 चेंडूमध्ये 100% 50चा आकडा मनामध्ये आता रेंगाळतोय त्यांचा आकडे चालू आहेत जो डोका आहे ना तो कम्प्युटर आहे सध्या त्यामुळं गेम चालवायची माहिती आहे काहीच सांगायची गरज नाही डगआउटमध्ये जोपर्यंत हा खेळाडू आहे ना एक वेळ तुमचा अविश्वास साहिलवर येईल तो खेळाडू सुद्धा त्याच ताकदीचा आहे यंगस्टर आहे म्हणून कदाचित सांगू शकता परंतु तुम्हाला किशोर दादांना सांगायची काहीच गरज नाही त्यांना सगळं काय माहिती आहे सोडून दिला बॉल अपस्टंपच्या बाहेर वाईट बॉल सुरुवात खराब झाली पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल पुन्हा एकदा चेंडू फेकावा लागेल हे चेंडू फेकायचे नाही मागाशी सुद्धा याच गोलंदाजानं 3 चेंडू लगातार वाईट फेकले होते ती चूक करायची ना मित्रा तुला आता चेंडू चांगले फेकायचे आहेत 2 चेंडू चांगले फेकायचे आहेत तुम्हाला खराब बॉल आहे यावेळी बॅट पुन्हा एकदा टर्न झाली फटका हवेत आहे नो मॅन्स लँड मध्ये जातोय मिड विकेटचा खेळाडू थोडासा लेझी पाहायला मिळाला आणखीन एफर्ट चांगली झाली असती मिळतील धावा 2 सुरुवात झाली चांगली वाईटने सुरुवात झाली होती त्यानंतर आली लीगल डिलिव्हरी या ठिकाणी मात्र पहा साहिल सुद्धा तेच सांगतोय लॉंगॉनचं क्षेत्र क्लिअर करू शकता काय मिड विकेटमध्ये जाऊ शकता का आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग स्ट्रोक आल्या या 2 धावा अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी धावसंख्या धावपटलावर आता मात्र एक वाईट आणि 2च्या सहाय्यानं 37 धावा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा आता मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे इथे मात्र एकच धाव घ्यावी लागेल त्याचे बॉल मारू नका त्याला जागा करू नका वाघ आहे तो आता तो बोलत असेल माझी काय चुकी मी शांत झोपलो होतो असू द्या झोपा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बराचसा कालावधीनंतर आता साहिल स्ट्राईक एंडला येतोय साहिलच्या बॅटमधून हिट येणार का फटका इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी गुड कमबॅक चांगली गोलंदाजी चालू आहे हिटिंग झोनपेक्षा बाहेर चेंडू फेकतोय हीच गोलंदाजी तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहायला मिळतो हिंट टर्मिनलच्या माध्यमातून या गोलंदाजाला दिला चेंडू हातात कर्णधाराने टाकलेला विश्वास आता मात्र संपादित करतोय हाच तो गोलंदाज यावेळी मात्र नाव दिलं काय आणि पहा खराब बॉल आला अवे फ्रॉम द बॉडी रणनीती स्पष्ट आहे बॉलरची मला रूम नाही द्यायचा अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा धावसंख्या पाहतोय 40 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी पहिला बॉल वाईट त्यावर दुहेरी सिंगल आणि आणखीन एक वाईट 6 धावसंख्या खर्च केल्यात स्विंग आणि मिस आणखीन एक चांगला बॉल लेंथला पिक केला होता बॉल 4 ते 5 मीटर मध्ये हा बॉल टाकला होता लेंथवर यावेळी लेंथ बॉल मिस करतोय किशोर दादा स्वतःवर नाराज या ठिकाणी पाहतोय काय पेस आहे पहा प्रचंड वेगाने चेंडू फेकतोय ओव्हर पिच बॉल हा कसा सोडणार ओव्हर पिच बॉल आहे त्यावर लावलाय तडाखा दाखवली ताकद आलाय षटकार लाजवाब टायमिंग फार काळ शांत बसायला मी काय संतो नाही हे दाखवून देणारा हा षटकार अतिशय चांगला फटका एक चूक केली गोलंदाजानं त्या चुकीला मात्र आता माफी नाही धावसंख्या पाहतो आपण 46 धावा लास्ट बॉल एक चौकार आला तर 50 होईल
षटकार तर 52 होतील, सिंगल आली तर 47 होतील. काय येणार, डॉट बॉल येणार का? खराब बॉल आहे हा, खराब बॉल आहे, त्याच्यावर आलेली ही विकेट्स. डॉट बॉल पाहायला मिळतोय. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर ऑफ हिज साइड, एक चांगला क्षेत्ररक्षक, त्याच्याकडनं झाली नाही चूक आणि इथे मात्र मिळते विकेट्स. 46 धावा झाल्या होत्या 3.5 चेंडूमध्ये आणि धावसंख्या त्याच राहतील. बट चांगली इनिंग या ठिकाणी साकारली किशोरदादाने. स्वतःवर नक्कीच नाराज असतील, संघासाठी कामगिरी चांगली, परंतु स्वतःचा आत्मविश्वास थोडासा कमी झाला असेल या इनिंगने, कारण 2-3 चांगले चेंडू आपण पाहिले, हे डॉट बॉल फेस केले. 46 धावसंख्या झालेली आहे, 47 धावसंख्येचं आव्हान सेकंड इनिंगसाठी आपल्या समवेत जोडले जातील आणि तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेची रजा घेतो. धन्यवाद. इथं मात्र मी रजा घेतोय, आमची वेळ संपते. चला, दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोन्ही टीमला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. वेल प्लेड बॉईज, दोन्हीकडनं तुम्हीच जिंकाल, घ्या नका टेन्शन घेऊ. दोन्ही संघाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुर्तास थांबतोय. माझी सुद्धा वेळ झाली, रजा घेतोय. धन्यवाद. तर नक्कीच मी गणेश सरांना इकडे जरा 2 मिनिटांसाठी विनंती करतो. तर नक्कीच आता आपण देव डाके सर यांचे खूप खूप आभार मानतो. आजच्या दिवसासाठी आपल्याला ते कॉमेंटेटर लाभले, त्यांचे खूप खूप आभार. मी गणेश काटकर यांना विनंती करतो की त्यांनी इकडे येऊन त्यांचा सन्मान करावा. तर नक्कीच मी हिंद टर्मिनल यांना विनंती करतो लवकरात लवकर आपले फलंदाजीचे बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवावे. आपल्याला दुसरी इनिंग सुद्धा चालू करायची आहे. या दिवसातील शेवटचा सामना म्हणजे नक्कीच सेमीफायनल 1 MSC NSA वर्सेस हिंद टर्मिनल. चला लवकर स्पीडअप करायचा आहे. हिंद टर्मिनल या ठिकाणी पाहतो आपण 47 धावसंख्या आणि हिंदवाल्यांची इच्छा आहे की 2 षटकं तरी कमीत कमी झाली पाहिजे माझ्याकडनं. तर पहिल्या 2 षटकं नक्कीच थांबतो आम्ही. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगला या ठिकाणी पाहतो आपण फलंदाजी पाहिली आणि आता भागेश स्ट्राईक एंडला आणि रितेश नॉन स्ट्राईक एंडला. भागेश आणि रितेश आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. येस, लेट्स प्ले. मॅच ऑन होणार. 47 धावसंख्येचं आव्हान. ओमकार रफ्तार का बादशाह पहिलं षटक हाताळणार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय, हवेत बॉल आहे. कॅच हो 2 हातांनी का नाही जज झाली. 2 हातांनी घ्यायची होती. मिसटायमिंग स्ट्रोक होता. भागेश स्वतःवर नाराज. इथून मात्र पाहतो आपण आता मात्र खेळाडू ट्रम्प कार्ड खेळाडू आहे रितेश.
रन रेटनी पुढे जावे लागेल. गोलंदाज चांगला आहेत. 15-20 धाव संख्या जमवायचा प्रयत्न अजिबात करू नका. जो रन रेट आहे त्या रन रेटनीच पुढे जा. मॅच मध्ये कमबॅक करू शकता. एखादा मोठं षटक जर आलं ना, 1-2 खराब चेंडू आले त्यावर 2 फटके आले ना, मॅच मध्ये कमबॅक करा तुम्ही. नाही नाही नाही, सुरुवातच आडव्या बॅटने खेळायची काय गरज आहे का तुम्हाला? तुम्ही संघाचा पाठीचा कणा आहे. तुम्ही जर बाद झाला तर संघ मात्र नक्कीच वाकला जाईल. याची दखल घेणं आहे. तुम्ही भिंत आहात संघाची. तुम्हाला टीमला लीड करावं लागेल. त्यामुळे चांगला खेळ. हो, आडव्या बॅटनं फटका सजवलाय, फिरून खेळलाय. पुन्हा आता बॅकवर्ड्स खेळल्याचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. टिबल सिंगल डबलला या ठिकाणी मात्र प्राधान्य दिलं जातोय. सेन्सिबल क्रिकेट. चांगला गोलंदाज आहे, परंतु हे पॉवर प्लेचं षटक आहे, विसरून चालणार नाही. इथून प्रहार करावा लागेल. डू ऑर डाय मॅच आहे, त्यामुळे रिक्स तर घ्यावीच लागेल. रिक्स इथे मात्र घेतली. ऑन ड्राईव्हचा फटका. किशोर खरं त्या ठिकाणी आहेत. अवघी सिंगल मिळणार. इक्का दुक्काने तर बाद बनणार नाही. एक मोठा फटका अपेक्षित आहे. आणखीन सिंगल खात्यामध्ये जमा होते. चेंडू संपले 4. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, आणखीन 2 सिंगल. चेंडू झाले 4. धावसंख्याला 3. पुढचा बॉल. ओ, बाउन्सर. बाउन्सर परफ्यूम डिलिव्हरी. वेग, प्रचंड वेग दिला होता. या बाउन्सरने मात्र गोलंदाजाला सांगितलं, फलंदाजाला, हाल कैसा जनाब आपका. हा सांगणारा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळतो. इथं एक चेंडू असेल. या एक चेंडू मोठा फटका अपेक्षित आहे तुमच्या बाजूनं. एक चेंडू. ओ, डेलिकेट टच. यावेळी मात्र आपण पाहतोय कव्हर पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून चेंडू निसटला जातोय. चेंडू अडवला जातोय. 2 धावा मिळतील. एकही मोठा फटका आला नाही. गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या व्हायला अजिबात हरकत नाही. लाजवाब षटक हाताळलंय. पॉवर प्ले मध्ये 6 चेंडूमध्ये जर 5 धाव संख्या देत असेल ना, तर सल्यूट आहे बॉलर तुम्हाला. लाजवाब गोलंदाजी. समोर 2 एकदम दांडके खेळाडू, ज्यांच्याकडे सुद्धा चांगला अनुभव. एक दादरचा बादशाह, दुसऱ्या बाजूनं तितकाच ताकदीचा खेळाडू पाहतो आपण. पागेश सारखा खेळाडूला शांत ठेवलंय, परंतु फार काळ शांत राहून चालणार नाही. इथून मात्र आता रिक्स घ्यावी लागेल. हात खोलावे लागतील. इथून वॉर्मअप झाला असेल तुमचा, आता मात्र हात खोलावे लागतील. समोर आहे पहा अनुभवाची खाण असलेला गोलंदाज. त्याच्या हातामध्ये आता चेंडू असेल. अठरा मध्ये 42 बनवायचे आहेत. धाव संख्या 5 धाव फलकावर लागलेली आहे. 18 मध्ये बनवायचे आहेत 42. इट इज अ पॉसिबल. 14च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. रिक्वायर रन रेट थोडासा वाढत चाललाय. भागेश फटका फसलाय. हवेत बॉल आहे. लॉंग ऑफचा खेळाडू येणार. ओ, इथे कोणी जज केलाय. क्या बात आहे. अनबिलिव्हेबल. क्या बात आहे. अतिशय चांगला झेल पहा. कधी कधी पहा असं म्हणतो ना, क्रिकेटमध्ये कोण खेळाडू कधी कामाला येईल सांगू शकत नाही. आणि भागेशला असं वाटलं होतं की कदाचित झेल सुटेल. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगा. कॅप्टन आहेत स्वतः. क्या बात है. अंकुर सर, अंकुर वर्मा. क्या बात है. वेल डन. शाम बना दी सर आपने, सच में. बहुत ही बढ़िया कैच. अप्रतिम झेल घेतला जातोय. अंकुर सर. अरे पप्पा ने कैच लिया बेटा. चलो आ जाओ पीटीसी लाइव के पास, अंकल के पास आ जाओ. वो हम लोग वो स्टेटस के लिए वीडियो मांगते हैं. आ जाओ. मुझे पता है अब मम्मी पापा वही करेंगे. एक कैच मिले आहे ना. इधर इधर. चला मॅच चालू होईल. त्याला घेणं देणंच नाही. चांगला झेल टिपला. ताकदीचा प्रचंड वापर. या ठिकाणी मात्र स्टँड अँड डिलिव्हर. जसा टप्पा बॉल आला तसा मात्र त्याला फेकून दिला. बॅकवर्ड्स केल्याच्या डोक्यावरून. हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. किशोर घरातला हा मात्र चिथावणी देणारा षटकार असेल. क्या बात आहे. क्या बात आहे. जेवढे षटकार तुम्ही त्या बाजूने माराल ना, तेवढे मात्र नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आहे ना, त्याच्यावरचा प्रेशर कमी होऊन जाईल. रितेशचा प्रेशर तो थोडं कमी होऊन जाईल. धावसंख्या डबल फिगरमध्ये 11 धावसंख्या. 11 11वर 1 गडी बाद. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू षटकार. आणखीन एक यावेळी.
इथं झेल सोटला जातोय. सगळ्यांना संधी आहे आजच्या दिवसामध्ये. आयोजकांना सुद्धा संधी होती, घालवली. पैसे लावले नव्हते कदाचित म्हणून. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. मागाशीच म्हटलं मी, हे 2 षटकार आता बस सगळं उथलपुथल झालं. जो संघ रिलॅक्स होता ना त्याला मीटिंग करण्यास भाग पडलंय. हा क्रिकेट आहे मित्रांनो. 2 चेंडू, फक्त 2 चेंडू आणि त्यावर आलेले हे 2 षटकार. महत्वाची इनिंग साकारताना आता जगदीश खेळतोय. क्या बात आहे. 600च्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलं. धावसंख्या 17 झाल्यात. 12 धावसंख्या आल्या 3 चेंडूमध्ये. किशोर घरातला आता मात्र आपला अनुभव दाखवावा लागेल. हा चेंडू सुद्धा चांगला होता. जवळपास लेग ब्रेक फेकला होता. बोटं फिरवली होती परंतु चांगला पिक केला आणि आमच्या अतिथी मंचावर चेंडूला पाठवलं. 6 धावा. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्या बात है, क्या बात है. जगदीशने काय खाल्लंय मगासपासनं, हा आता विचार करावा लागेल. 2 बिर्याणी खाल्लेल्या आहेत. क्या बात है. दम बिर्याणी एकच खाली. इथून फिंगर दिसला आम्हाला, एकच खाली वाटतं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून काय पॉवर जनरेट केली या खेळाडूनं. 3 चेंडू 3 षटकार, हॅट्रिक लगावलेली आहे या खेळाडूनं. धावसंख्या 23. इक्वेशन बदललेले आहे. येणारे चेंडू असतील आता. समीकरण आपण पाहतोय 14 मध्ये 24 बनवायचे आहेत. मॅच ऑन केली या 3 षटकारानं. रितेश आहे दुसऱ्या बाजूला. त्याच्यावरचं प्रेशर अजून कमी येतील. बघूनच षटकार मारले. 3 षटकार चालू आहेत. पहा, कमबॅक करावं लागेल. किशोर दादांना कमबॅक करावं लागेल. अपील इथे मात्र मिसिंग द लेग स्टंप. वेगवान चेंडू फेकला होता. जगदीशने पहा कॅप मधीलच फेकली. हा चेंडू सुद्धा माहिती आहे टप्पा बॉल होता परंतु प्रचंड वेग दिला होता. स्वतःवर नाराज असेल आज. महागडं षटक. आधीच धावसंख्या थोड्याशा अपेक्षाप्रमाणे कमी झाल्यात आपल्याकडनं आणि एवढ्या धावसंख्या खर्च करणं नक्कीच स्वतःवर नाराज. परंतु कमबॅक करावा लागेल. त्यांना. एक चांगला चेंडू फेकायचा आहे. बॉटम एज पाहायला मिळाली आपल्याला. दोन षटकाची समाप्ती आणि धावसंख्या पाहतो आपण 25. आता 12 मध्ये बनवायचे आहेत. 12 मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 22 बनवायच्या आहेत. 12 मध्ये 22. मॅच ऑन आहे. फक्त 11ची सरासरी. आणि काय घडणार काय बिघडणार यासाठी आपण जातोय पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक. तर नक्कीच धन्यवाद डाकी सर. काहीसा सामना आपला रोमांचक होत आहे. कधी MSC तर कधी हिंड टर्मिनल, तर कधी MSC. नक्की जोडी संघाच्या फासल्या फास. कारण आज जो जिंकणार तो उद्या फायनल खेळणार आणि जो हारणार तो डायरेक्ट पुढच्या वर्षी टुर्नामेंट मध्ये दिसणार. तर नक्कीच मागचं तुम्ही षटक बघितलं. किशोर घरत यांचं थोडंसं महागडं षटक ठरलंय MSCच्या वतीने. आता पुढचा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येणार आहे तो साहिल भोईर. मॅन फ्रॉम पांजे. बॅटिंग मार्क वरती येतो रितेश. मॅन फ्रॉम दादरपाड. बॉलला लॉफ केला. स्लॉग स्वीप आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. तर नक्कीच रितेश यांना सुद्धा खूप एक्सपिरियन्स आहे. बादल मात्रे एक असा एक्सपिरियन्स फलंदाज, त्यांच्यासोबत ते खेळतात एकाच संघामधून. तर नक्कीच रितेश एका साईडला तर एका साईडला असेल तो साहिल. बघूया काय होतंय. समीकरण पुन्हा बदललंय. MSCच्या डगआउट मध्ये थोडीशी शांतता आपल्याला पसरलेली दिसत आहे. तसंच दुसऱ्या साईडला हिंड टर्मिनल खूप म्हणजे एक वेगळाच आनंद पसरलाय त्यांच्या डगआउट मध्ये. सगळेजण खूप खुश झाले, सगळे उत्साहित आहेत. बघूया काय होतंय.
क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यामध्ये एक संघ जिंकतो तर दुसरा संघ हारतो. आपण हारल्याशिवाय कधीच जिंकत नाही. तर नक्कीच पुन्हा वळूया आपण सामन्याकडे. साहिल भोईर राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा करताना रितेश याला. विस्फोटक असा फलंदाज रितेश. पुढचा चेंडू पुन्हा उडवलाय लांब 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 सीमारेषा पार. 7 धावांसाठी षटकार. रितेश सध्या फॉर्मला आहे. रितेशच्या बॅटीला बॉल लागला की बॉल नक्कीच सीमारेषा क्रॉस करतोय. समीकरण पुन्हा काहीसं बदललंय. आता 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्कीच बलाढ्य दोन्ही संघ बलाढ्य आहेत, याच्यात काहीच कमतरता नाही. दोन्ही संघ उत्कृष्ट खेळ करतात. हेलिकॉप्टर शॉट. कृष्णा सातपुते प्रमुख येतो झेलवरती आणि प्रभूंनी उत्कृष्ट झेल टिपलाय. रितेशची बारी होते इथेच समाप्त. नक्कीच रितेशसाठी टाळवून जाऊ देत. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली त्यांनी त्याच्या संघासाठी. साहिल पुन्हा एकदा महागडं षटक आले ते साहिलच्या माध्यमातून. साहिल पहिले तर ओमकार शिगवण यांनी उत्कृष्ट षटक टाकलं. 6 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसरं षटक आले ते किशोर घर, थोडेसे महागडे ठरले ते. आणि त्यानंतर आता साहिल 2 षटकार आले या षटकामध्ये. नक्कीच नेक्स्ट बॅट्समन निकेश. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे तीन टर्मिनल या संघाला. आणि जर एमएससी या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर त्यांना 9 चेंडू आणि 10 धावा डिफेंड कराव्या लागतील. काही सामने आपण असे सुद्धा बघितले जिथे 8 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा निघाली नाही आहे. नक्कीच आपण बघूया काय होतंय. हिंद टर्मिनल एक बलाढ्य संघ, त्यांचा ट्रम्प कार्ड म्हणजे नक्कीच रितेश आता परत तो डगआउट मध्ये. साहिल भोईरचे या षटकातले कमीत कमी शेवटचे 3 चेंडू, 9 चेंडू आणि समीकरण राहिले ते 10 धावांचं. दोन्ही संघांच्या फासल्या फास बोस आर का पार. नक्कीच वळूया सामन्याकडे. साहिल जिंकण्यासाठी आता एनएसएफटी बोलतो सॉरी हिंद टर्मिनल यांना 2 मोठे फटके हवेत किंवा दुहेरी धावांनी पण ते आपला हा सामना त्यांच्या नावावरती करू शकतात. तर साहिल यांना एक विकेट घ्यावी लागणार आहे. शॉर्ट परीचा चेंडू बॉलला उकेलाय स्वतः येते साहिल झेलाखाली, पण झेल काय होत नाही. 2 धाव पूर्ण केल्या. गुड्डूच्या हातात बॉल आणि धावचीत बाद. आत्महत्या. धावचीत बाद होणं म्हणजे आत्महत्या. धाव नसतानाही जर तुम्ही धाव घेताय तर ही जणू एक आत्महत्याच असते. खेळाडू बाद होतो तो निकेश. पुढचा बॅट्समन तर नक्कीच आता बॅटिंग क्रीज वरती जाते ते अफान, कॅप्टन अफान. साहिल भोईर फिरकीचा जादूगर, काही कसा पेस मध्ये तो बॉलला एकदम स्पिन करतोय. नक्कीच बघूया साहिल काय कमाली करतोय. साहिल पुन्हा एकदा राईट आर्म वरती विकेटचा मारा करताना थोडंसं क्षेत्ररक्षण सजवलंय साहिलनी. ऑन साइडचा फिल्डर त्यांनी सर्कल मध्ये कव्हर्स मध्ये घेतलाय. पुढचा चेंडू साहिल याचा अगोदर चेंडू बॉलला फिरवलाय. समाधान येतोय चेल आणि चौका. होते चूक आणि ह्या चुका नंतर खूप महागात पडणार आहेत. समाधान यांनी चौकार सोडला आहे. समाधान यांनी प्रयत्न केलेले पण प्रयत्नांना अपयश आलंय. हिंद टर्मिनल 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. साहिल भोईर या षटकाला कमीत कमी शेवटचा चेंडू साहिल यांचा